ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। नीता भगाटे नीता भगाटे म्हणून ताई आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. ज्योती भोईर म्हणून ताई आहेत, त्यांचा अनुभव आज येईल म्हणून मी त्यांना सांगितलेलं होतं. त्यांनी परवा विचारलेलं होतं, त्यावेळेला त्यांना मी म्हटलं की सोमवारी ताई येईल, पण सॉरी ताई, म्हणजे ज्योतिताई सॉरी, का तर मी नीट बघितलं नाही आणि आज शेअर करताना नंबर वाईज बघितलं, म्हणजे नंबरप्रमाणे बघितलं, तर त्यावेळेला नीताताईंचा आज येत होता, उद्या तुमचा येत होता. तर माझ्या एकदम डोक्यात आलं नाही, मी सोमवार असं बोलले होते त्यांना, ज्योती भोईरताईंना, तर त्याबद्दल सॉरी ताई. आणि नीताताईंच्या अनुभवाकडे येते. नीताताई म्हणत होत्या, गेली 17-18 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. कॉलेज संपल्यानंतर, कॉलेज संपलं म्हणजे मी 12वीच केली म्हणतात. त्याच्यानंतर 3-4 वर्ष मी अशीच घरी बसून होते. का तर कॉलेजमधून मला म्हणजे पालकांनी काढलं म्हणतात. म्हणजे अशी गोष्ट होती म्हणतात, की 8वी-9वी पासून एक मुलगा सतत माझा पाठलाग करत होता आणि नंतर मला पण त्या गोष्टींचं थोडंसं हे वाटायला लागलं. पण नंतर मी सावध झाले म्हणतात. का तर माझ्या मैत्रिणी वगैरे चांगल्या होत्या म्हणतात. ज्या खूप म्हणजे खूप त्यांनी मला त्या काळात सावरलं म्हणतात. मैत्रिणी अशा मिळणं खूप नशिबाचं काम असते म्हणतात. तर ते त्यांनी मला सावरलं, की नको हे फार भयानक प्रकरण आहे वगैरे. त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आणि मी सावरले त्यातून. म्हणजे मी काही खूप वाहिले वगैरे नाही किंवा काय नाही. पण त्या काळात नंतर ना मला त्या गोष्टींची भीती वाटायला लागली. तो मुलगा सतत पाठलाग वगैरे करायला लागला वगैरे. तर त्या दरम्यान वडिलांची माझ्या म्हणजे बदली वगैरे होण्याचे पण चान्सेस होते. तर वडील बोलले, की माझी ट्रान्सफर झाल्यानंतर काही हेच नाही. तर त्यापेक्षा नकोच, 1-2 वर्ष थांबूया, 1 वर्षभर गॅप घे. असं त्यांनी सांगितलेलं होतं. 12वी नंतर नकोच, कॉलेजला जाऊच नको. का तर 12वी मला प्रचंड त्रास झाला. 8वी-9वी पासून तो मुलगा सतत मागं होता म्हणतात. एक 5-6 महिनेच मी असं थोडंसं ते मला कुठेतरी हे वाटायला लागलेलं होतं. पण तसं काही मी दुसरं हे केलं नाही. पण नंतर मैत्रिणींमुळं मी अगदीच व्यवस्थित सावध झालेले होते म्हणतात. पण कॉलेजला गेल्यानंतर त्या मैत्रिणी राहिल्या नाहीत म्हणतात माझ्या. फक्त एक मैत्रीण होती त्यातली म्हणतात. आणि ती पण ना नंतर घाबरायला लागली माझ्यासोबत यायला. का तर तो मुलगा आणि एक 2-3 मुलं कॉलेजला वगैरे गेल्यानंतर शाळेमध्ये कसं थोडंसं भीती असते. शिक्षकांची वगैरे, शाळेचं वातावरण वेगळं असते म्हणतात. तर त्यामुळे मला शाळेत एवढं काही हे वाटलं नाही. पण कॉलेजला ज्यावेळेला गेले, त्यावेळेला तीसुद्धा घाबरायला लागली म्हणतात माझ्यासोबत यायला वगैरे. का तर तो 2-3 मुलं घेऊन यायचा, मग कुठेतरी अडवणार, मग अरेरावीनं बोलणार वगैरे, असं थोडंसं मैत्रिणीला माझ्या बोलायचं तसं. त्यामुळं ती पण घाबरायला लागली म्हणतात. आणि मग माझे वडिलांनी 2 वर्ष कसं तरी मला नेऊन, आणून हे सगळं करून, भाऊ कधी यायचा, मग भाऊ असला की तो हे करायचा नाही. असं करत ते कॉलेज कसं तरी कंप्लीट केलेलं होतं म्हणतात माझं. आणि 12वी पर्यंत. तर मला खूप वाईट वाटायचं, की सगळे अरे पुढे निघून चाललेत. आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही, काही नाही, असं मला खूप वाटायचं. आणि खरं सतत पालक माझ्यावर हे करू शकत नव्हते म्हणतात. आणि थोडंसं गुंड प्रवृत्तीतलं तो मुलगा होता. तर माझी आई वगैरे म्हणायला लागली, "कुठं तशांच्या नादाला लागायचं. आपणच कायम आपल्या मुलीसोबत राहायचं आणि आता इथून आपले म्हणजे वडिलांचं ते बदली करून घ्यायचं चाललेलंच होतं. तर आपण कुठं इथं राहणार आहे वगैरे." असं ते म्हणून आईनं त्या त्या गोष्टींकडे वडिलांनी पण नाही लक्ष दिलं. आणि म्हणजे 1-2 वेळा त्याला दटावलेलं वगैरे त्याच्या घरी वगैरे. पण पण ते गुंड प्रवृत्तीतली मुलं असतात, ती जरा बिघडलेली असतात. मग ते वडिलांना पण वाटायचं आपला मुलगा वगैरे पण बाहेर जातोय, नको काही बाबा, त्यापेक्षा आपली मुलगी थोडंसं जाऊ दे, 1-2 वर्ष तिचं लॉस झाला तरी चालेल, असं म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला. त्या काळात मला आईंचं काहीच माहीत नव्हतं म्हणतात. म्हणजे अ, खूप म्हणजे आमचं परिवार खूप धार्मिक आहे म्हणतात, पण आईंचं काही माहीत नव्हतं. आई-वडील आधीपासून धार्मिक, भाऊ माझा खूप धार्मिक म्हणतात. खूप चांगलं म्हणजे मारुतींची तो खूप उपासना वगैरे करायचा म्हणतात.
आणि ह्याच्यामध्ये मला पण खूप म्हणजे मी आमच्या घरात म्हणजे अ, काही सत्यनारायण हे ते वर्षाला आमच्यात सत्यनारायण घातला जायचा वगैरे असं भरपूर गोष्टी केल्या जायच्या म्हणतात. पण आईंचा मार्ग मला काही त्यावेळेला माहिती नव्हता. त्याच्यानंतर वडिलांची ट्रान्सफर होणार होती, ती कॅन्सल झाली. म्हणजे ती झाली नाही ट्रान्सफर. प्रयत्न चालले होते, पण झाली नाही. 1 वर्ष गेलं ते गेलं वाया. दुसरं वर्ष पण तसंच. ॲडमिशन हे वगैरे आता काय करायचं? मग खूप टेन्शन यायला लागलं. 3 वर्ष तब्बल म्हणतात मी घरीच. मग कुठेतरी काहीतरी हा कोर्स कर, तो कोर्स कर, ते हे करत म्हणजे कधीतरी भाऊ असेल त्यावेळेला तो मला सोडणार. आठवडाभर नाहीच. असं म्हणजे जे कोर्सेस करता येतील, शिवण क्लास वगैरे असे कोर्सेस मी घरून केले. खूप वाईट वाटायचं, की अरे आपण एखाद्या व्यक्तीसाठी पण ते माझे वडील पण थोडेसे भित्र्या स्वभावाचेच होते आणि भावासाठी आणि माझ्यासाठी ते खूप घाबरायचे म्हणतात. भाऊ माझा खूप असा हे होता, ॲग्रेसिव्ह लगेच म्हणतो ना एकदम शॉर्ट टेम्पर्ड माणूस होता माझा भाऊ. मग बाबांना असं वाटायचं, की ह्यांनं काहीतरी केलं तर ह्याचं पण करिअर जायचं. असं वाटायचं काहीतरी कुणी हिला काहीतरी केलं आणि ह्यानं काहीतरी रागाच्या भरात काहीतरी केलं, तर माझ्या पोराचं करिअर जाईल आणि जीव वगैरे जाईल. खूप घाबरायचे बाबा. आम्हाला आधार नव्हता ना कोणाचा म्हणतात. बाबांना भाऊ वगैरे कोण नव्हते. 2 बहिणी होत्या, खूप लांब-लांब राहिल्या. त्यामुळे मग बाबा माझे घाबरायचे खूप म्हणतात. आई पण खूप घाबरट. त्यामुळे त्यांनी विचार केला नसू दे शिक्षण, आपल्या मुलीचं कमी असू दे. बाकी काय शिकणार असेल तर शिक. मग एक आठवड्याभरातून एकदा भाऊ मला न्यायचा. मग मी आठवडाभर तेच प्रॅक्टिस करायची. मी डान्स क्लास वगैरे त्यावेळेला जॉइन केला. ते पण 1-2 दिवसच असायचं म्हणतात आठवड्यातून. मग ते मी प्रॅक्टिस वगैरे घरी करायची. ते भाऊ असेल त्यावेळेला सोडायचा वगैरे. हे अशा पद्धतीने 2-3 वर्ष गेले आणि जिथं मी डान्स क्लासला जात होते, तिथे एक मुलगी येत होती म्हणतात. ती आईंच्या वर्गामधली होती. तर म्हणजे डान्स क्लास पण म्हणजे 1.5 वर्षाने मी जॉइन केलेला होता. 1-1.5 वर्षाने मी जॉइन केलेला होता. तर मग मी डान्स आठवड्यातनं 1-2 वेळेस भेट व्हायची आमची. एवढीशी काही सुरुवातीला ओळख झाली नाही. मग थोडी-थोडी नंतर ओळख झाल्यानंतर मला कळलं की ती आईंच्या मार्गातली आहे. तर तिनं मग मला विचारली म्हणतात, "काय शिकतेस?" वगैरे ते. तर मी असं-असं सांगितल्यानंतर ती म्हटली, "अगं पण एखाद्या मुलासाठी असं घरात कोंडून घेणं चुकीचं वाटतंय मला तरी. आपल्या देवावर श्रद्धा ठेवायची आणि आपण बाहेर पडायला पाहिजे. असं म्हटलं तर मग आपण आयुष्य कसं जगणार?" ही पण गोष्ट आहे, की एखाद्या मुलासाठी घरच धरून बसायचं हे कुठं मला तर काही योग्य वाटत नाही. आपल्या देवावर मी होतात अशा गोष्टी होतात, असतात असे हे वगैरे. तर पोलीस वगैरे ह्या गोष्टी करायच्या. मग मी ती इतकी निडर होती म्हणतात. मी माझ्या आईंच्या भरवशावरती त्या म्हणल्या मला बोलत होती म्हणल्या माझी मैत्रीण, की मी माझ्या काय त्यांनी काहीतरी नाव सांगितलं त्या ताईंचं. शुभांगी असं का शुभदा असं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी. त्या म्हटल्या ती इतकी निडर होती. कुठल्याही गोष्टीला फेस करायची ती म्हणतात. म्हणजे अगदी अ, समोर कोणी येऊन उभं राहिलं वगैरे तरीसुद्धा तिचा कराटेचा क्लास त्यावेळेला चाललेला होता म्हणतात. आत्ता-आत्ता मुली कराटे वगैरे शिकायला लागल्यात म्हणतात. त्यावेळेला तिचं कराटे वगैरे सगळं झालेलं होतं म्हणतात. आणि ना तिनं मला आईंच्या म्हणजे ती मला बोलली, की घाबरायचं नाही बघ, मरण जरी समोर आलं तरी घाबरायचं नाही. का तर त्यावेळेला मी हे माझ्या गुरूंकडनं शिकले. माझ्या आई एकट्या म्हणजे माझ्या आईंनी कधी जग बघितलेलं नव्हतं. म्हणजे शिकणारे गुरूंच्यातून काय-काय शिकतात हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आपण चरित्र वाचतोय, सोडून देतोय. बरंच काही-काही आईंचं वाचतोय, सोडून देतोय. पण शिकणारे जे असतात ना, ते खरंच बरोबर आत्मसात करतात.
त्या ताई ज्या होत्या शुभांगी का शुभदा काहीतरी असं नाव आहे नाव आहे त्यांचं, माझ्या लक्षातून गेलं. तर त्या त्या नीताताई म्हणत होत्या, की ती म्हणायची कायम म्हणतात, की माझ्या आईंनी कधी जग बघितलेलं नव्हतं. पण गुरूंच्या आधारावर नंतर सगळं जग फिरल्या. कधी घरातून बाहेर गेल्या नव्हत्या. कधी जगाची ओळख नव्हती. पण फक्त गुरूंच्या भरवशावर सगळं जग माझ्या आई फिरल्या आणि सगळ्या जगाला ज्ञान पण दिलं. फक्त गुरूंच्या भरवशावर. माझ्या आईंचं तेवढं शिक्षण पण नव्हतं. माझ्या मग त्या असामान्य होत्या ती गोष्ट वेगळी होती. त्या देवत्वाला प्राप्त केलेली व्यक्ती होती ती गोष्ट वेगळी होती. पण ते कधी झालं? गुरूंच्या भरवशावर झालं. हे बोलायची म्हणतात माझी मैत्रीण. ते गुरूंच्या भरवशावर त्यांनी देवत्वाला सुद्धा प्राप्त केलं. मग गुरूंच्या आधारावर आपण जगात नाही का फिरू शकत? आपण तर काही देवत्व वगैरे प्राप्त नाही करू शकणार. एवढं काही आपली पुण्य नाही. पण मी मात्र माझ्या गुरूंच्या भरवशावर जगात फिरू शकते, अगदी निडरपणानं. माझ्यासमोर जरी कुणी आले ना, माझ्या गुरूंना आधी त्याला सामोरं जायला लागेल. म्हणजे तिचं इतका कॉन्फिडन्स बघून गुरूबद्दलचा, आईंबद्दलचा एवढा कॉन्फिडन्स बघून मला खूप हे वाटायला लागलं म्हणतात. मी म्हटलं, "एवढं तुझं म्हणजे प्रचंड तुझा विश्वास आहे तुझ्या गुरूंवर." माझ्या आई आहेत त्या, ती बोललेली म्हणतात मला. माझ्या आई आहेत त्या. गुरुनंतर माझ्या आई आहेत त्या आणि आईला माहिती आहे, आई माहिती आहे ना कशी असते. मुलापर्यंत येणारं संकट त्याच्यापर्यंत येण्याआधी आई आधी मध्ये उभी असते. तसं ते काम आहे, असं ती मला बोललेली होती म्हणतात. आणि मग ना मला ती थोडं-थोडं सांगायची वगैरे. मग मी तिचा नंबर मग त्या लाईन होता म्हणतात. मग ते आम्ही बोलायचो म्हणतात आणि ती ना खूप भरभरून मग आईंबद्दल सांगायची. माझं म्हणजे मला ना तिनं असं आपण म्हणतोय ना की आईंकडं आकर्षित व्हावं असं ती बोलायची म्हणतात. मी आईंकडे आकर्षित झालं पाहिजे असं ती बोलायची म्हणतात आणि मी ते झाले म्हणतात. मग मला पण देशील का? धाडस वाढतंय का गं त्यांना? धाडस वाढतंय म्हणजे गुरु सोबतच असतात तर धाडस वाढणारच असं ती बोलायची म्हणतात. मग मी असं ठरवलं की मग का पण घरी हे करायचं? तिच्या बोलण्यावरून असं वाटायचं. मग आई तिच्यासोबत हे करतात, मला पण सोबत देतील, मी पण बाहेर पडेन वगैरे. तर ना मग तिनं मला कराटे क्लास त्यावेळेला जॉइन करायला लावलेला. त्या काळात म्हणतात, आत्ता मुली करायला लागल्यात. त्या काळात मला कराटेचा आणि बाबा ओरडत होते म्हणतात माझे. पण मी म्हटलं बाबा आणि ते पण म्हणतात मी 1-2 महिने आईंच्या आधी सुरुवात केली. 2 महिने करायला आईंच्या आधी सुरुवात केली. मला खूप छान वाटायला लागलं म्हणतात बालोपासना वगैरे घरी केल्यानंतर. मग नंतर तिनं मला मंदिरमध्ये पण 1-2-3 वेळा नेली. मग मी मंदिरमध्ये पण जायला लागले म्हणतात. तिच्यासोबत यायला जायला लागले. ती निडर होती त्यामुळे मी तिच्यासोबत यायला जायला लागले. आणि असं होता एकदा तो मुलगा समोर आलेला म्हणतात आणि 3-4 मुलं घेऊन आलेला होता. मग मी इतकी घाबरले आणि माझी मैत्रीण होती ती त्यावेळेला म्हणतात आणि कराटे झालेली होती ती आणि ती ती तिनं खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग घेतलेलं होतं म्हणतात आणि तो जर आरेरावीनं बोलायला लागल्यावरती तिनं आधी खूप गोड बोलून त्याला सांगितली, "अरे दादा असं करायचं नाही, तुझ्या पण घरी बहीण असेल" वगैरे असं ते सांगितली म्हणतात आणि तो काही ऐकायला तयार नाही. "तू काय कॉलेज सोडून बसलीस का? मला घाबरलीस तू, हे झाली." असं काही तो बडबडायला लागला आणि ते मित्र हसत होते. तर ती बोलली ती खूप समजावून सांगत होती बराच वेळ. तिनं 3-4 मिनिटं असं समजावून सांगण्यात घालवले म्हणतात आणि तो जरा वेगळी भाषा वापरायला लागला आणि पुढं येताना तिनं असं जे ते त्यांना मारलेलं होतं म्हणतात की मी बघत राहिले. आणि मग मला असं वाटायला लागलं, की अरे आपण जॉइन करायला पाहिजे कराटे वगैरे. आणि तुम्हाला सांगू मग त्यानंतर ना माझ्या भावासारखं तो तिला घाबरायला लागला. म्हणजे माझा भाऊ असताना तो कधी समोर यायचा नाही. तसं ती असताना तो कधी माझ्यासोबत आहे. म्हणजे ते आईंनी मी तयार होईपर्यंत मानसिक, शारीरिकदृष्ट्या तर ते तसं ते व्हायला लागलं म्हणतात. नाहीतर मी एकटी कधीही कुठं बाहेर पडले किंवा माझी आई असली तरीसुद्धा ना तो घाबरायचा नाही इतकासा. म्हणजे ती आई असली तर बोलायचं नाही, पण फेऱ्या वगैरे सारखं. मग ते
आई पण माझी घाबरायची म्हणतात सोबत मला नेताना वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणतात. आणि तिनं मारली आणि मारल्यानंतर मला खूप भीती वाटेल. तू एकटी जाणार, माझ्यामुळे तुला काही प्रॉब्लेम मला भीती नाही वाटत. अ, आ मग ती प्रत्येक वेळेला हेच म्हणायची. अगं मी हेच कायम डोक्यात ठेवलेलं असते. माझ्या आई जर इतक्या ताकदवान आहेत, की त्या जगात एकटीनं प्रवास केला त्यांनी सगळा, एकटीनं जीवन जगलं. मग त्यांच्या आपण हे भक्त आहोत, तर आपण कुठं चुकत नाहीये ना, तर मग निडरपणानं आपण पण प्रवास करायचा. आपल्या पाठीमागं गुरु आहेत, त्यांचं नाम आहे आणि मग त्यावेळेला नामस्मरण, त्याच्यानंतर 2-3 पुस्तकं आईंची प्रकाशनं माझ्याकडं आली म्हणतात. ती मी वाचनात आणली आणि खूप चांगल्या रीतीनं मग मी मार्गात आले. नामस्मरण करायला लागले, भजन करायला लागले. सगळी भजनं वगैरे सायंस्मरण शिकले, प्रातस्मरण शिकले. खूप खूप चांगल्या रीतीनं मी मार्गात आले म्हणतात. मग मी बाहेर पडायला लागले आणि बाबांची ट्रान्सफर काही हे होत नव्हती. पण आईंची काय इच्छा होती कुणास ठाऊक. माझं ते कराटे वगैरे हे सगळं ते कंप्लीट झालं आणि बाबांची ट्रान्सफर झाली म्हणतात. आणि त्यामुळं दुसऱ्या शहरामध्ये गेल्यानंतर लगेच तर काही तिची खूप वर्षापासूनची हे होती, उपासना होती म्हणतात. त्यामुळं कदाचित ते धाडस म्हणजे तिच्यामध्ये निर्माण झालेलं होतं. पण माझी तेवढी काही उपासना नव्हती म्हणतात. त्यामुळं कराटे वगैरे जरी झालं तरी ही घाबरेल अजूनही अशा परिस्थितींना वगैरे, असा काहीतरी विचार करून आईंनी बाबांना तिथून हे केलं काय माहीत नाही म्हणतात. त्याच्यानंतर मग माझं तिचं थोडंसं बोलणं कमी-कमी होत गेलं. पण अजूनही आम्ही एकमेकींशी बोलतोय, करतोय सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर मी चांगलं ग्रॅज्युएशन वगैरे सगळं व्यवस्थित माझं कंप्लीट झालं म्हणतात. ही ही सगळी आईंची कृपा म्हणतात. आई जर त्यावेळेला भेटल्या नसत्या कुठेतरी मागचं हे असतंय की गुरु आपल्याला भेटणं का तर मागच्या जन्मीचेच ते गुरु असतात. जन्मोजन्मी आपले तेच गुरु असतात. तर ते पण कधी-कधी वेळानं भेटतात. तर मग भेटताना अशा पद्धतीनं भेटतात, की आयुष्यभर आपल्या लक्षात राहिली पाहिजे ती भेट किंवा ते आलेलं संकट, ते निवारण केलेलं गुरूंनी, हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं गुरु आयुष्यात येतात. तर त्या म्हणत होत्या. मग मी खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आले. माझ्या आईला पण ते आवडायला लागलं. माझी आई पण आईंच्या मार्गात आली. त्याच्यानंतर म्हणतात सगळा प्रवास अगदी व्यवस्थित झाला म्हणतात. त्याच्यानंतर कधी नाही म्हणजे आईंच्या कृपेनं ग्रॅज्युएशन व्यवस्थित कंप्लीट झालं. भाऊ वगैरे आधीपासूनच तो धार्मिक होता. त्यामुळं तोही आईंच्या मार्गात यायला वेळ लागला लागला नाही म्हणतात. त्या आणि आईंच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालं म्हणतात. भावाचं अगदी छान मुलगी मिळाली. मला अगदी चांगला नवरा मिळाला. आईंच्या कृपेने खूप टेन्शन होतं त्यावेळेला म्हणतात. माझ्या लग्नाचं वगैरे सुद्धा बाबांना खूप टेन्शन होतं म्हणतात. का तर जे पण स्थळं येतील म्हणतात येत होती म्हणतात. तर ती स्थळं म्हणजे मराठा समाज वगैरे असं हे आहे म्हणतात. की तिथं खूप देणं-घेणं खूप हे प्रकार अजूनही खूप हे होतात म्हणतात. आणि मग तेवढं माझ्या बाबांचं काही हे नव्हतं, की बाबा त्यांना पटतच नव्हतं ते. एवढी आमची चांगली मुलगी एवढे पैसे नाहीत घालायचे. मग ते माझे बाबाच खूप स्थळं मोडायचे म्हणतात. अ, खूप अपमान पण करायचे बऱ्याच वेळेला. असं काही ठरवाठरवीमध्ये ना बाबांची माझ्या प्रवृत्ती खूप तशी होती म्हणतात. अपमान करायचे आणि लग्न मोडायचे ते. त्यांना खूप राग यायचा त्या गोष्टींचा आणि मग आई खूप टेन्शन घ्यायची. खूप प्रार्थना केली म्हणतात आईंकडं, की आई चांगल्या वृत्तीचा एखादा चांगला मुलगा मिळू दे, जो हा बाबा काही खूप पैसा घालणार नाही मुलीच्या लग्नाला वगैरे आणि त्या पद्धतीनंच घडून आलं म्हणतात. त्या पद्धतीनंच हे झालं. खूप कमी ह्याच्यामध्ये बाबांनी हे पण सांगितलं, की तुम्ही पण काही खूप जास्त हे करू नका. आम्ही काही म्हणत नाही, की तुम्ही खूप जास्त अवडंबर करा आणि खूप जास्त मोठं हे करा. साधंसुधं करा. आमची मुलगी तुमच्या घरी खाऊन-पिऊन समाधानात राहू दे. आम्हाला बाकी काही हे नाही, की खूप दागदागिने घाला. तरीसुद्धा म्हणतात माझ्या सासरच्यांनी मला 3 तोळे सोने वगैरे त्यावेळेला घातलेलं होतं म्हणतात.
आणि बाबांनी पण घातलं त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे बाबांनी पण घातलं म्हणतात. तर सगळं व्यवस्थित आईंच्या कृपेनं त्यावेळेला पण झालं. मुलं चांगली झाली, भावाची मुलं चांगली झाली, सगळी आईंच्या मार्गात आलीत म्हणतात. तर मैत्रिणीची माझ्या खूप खूप तिचे तिचे आभार म्हणतात. की तिनं मला खूप चांगला मार्ग दाखवला, की ज्या मार्गावर चालताना आज प्रत्येक क्षणाला आपण म्हणतोय ना तिच्यासारखाच कॉन्फिडन्स आहे. आज प्रत्येक गोष्टीत मला कॉन्फिडन्स आहे म्हणतात. की आई आहेत, मग मी करू शकते. हा हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो आलेला आहे म्हणतात की आईंच्या भरवशावर फक्त. आईंचा भरोसा आहे ना, आई आई आहेत ना, मग काही घाबरायचं नाही. हे जे तिचं होतं ना, ते माझ्यात आता आलेलं आहे म्हणतात. तेच मला मी कायम आईंना हेच मागायची म्हणतात, की तिची जी श्रद्धा होती, तिचा जे तुमच्यावरचा विश्वास होता, की आई आहेत ना, मग काय घाबरायचं आहे. तो माझ्यात यावा, ही माझी खूप इच्छा होती आणि ती आईंनी पूर्ण केली. आज कुठंही मला न्या, आज कसलाही प्रसंग असू द्या, आई आहेत ना, मी का घाबरू? असं माझी वृत्ती झालेली आहे म्हणतात. तर ही वृत्ती म्हणतात उपासनेनं आली आणि मला माझी ती इच्छा होती, मी कायम आईंना हे मागायची. तर ते आईंनी पूर्ण केली म्हणतात. आज कुठल्याही गोष्टीला मी कधीच घाबरत नाही म्हणतात. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना होऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.